वाजवले तुम्ही टाळ्या, बापू तुम्ही टाळ्या वाजवल्या होत्या का? मी वाजवल्या होत्या. बॅटरी दाखवली होती का? कुणाला दाखवली होती? बापू वहिनी इथं नाहीये, खरं सांगा. आहे बाबू माफ करा मला. पण अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी देशभरात, का तर आपल्या देशाचे प्रमुख सांगतायत की हे करा म्हणजे कोरोना कमी होईल, हे करा म्हणजे कोरोना थोडाफार आटोक्यात येईल. आपल्याला फसवलं तरी धुमाळताई, फसवलं का नाही? हे खोटं बोलून फसवून देश लुटण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, भाजपने केलेलं आहे. आणि त्यांचे आता सवंगडी ज्यांना मगाही सांगितलं, दिवस आणि रात्र आम्ही शिवसैनिकांना राबलो, तुम्ही भरभरून मतदान दिलं आणि आज ते विचारतायत छत्रपतींना की तुम्ही काय केलं? तुम्ही अदृश्य खासदार म्हणून प्रसिद्ध आहात, तुम्ही काय केलं हे पहिलं कोल्हापुरात सांगा. आणि तुम्ही आमचा विश्वासघात काय केला हे पहिलं तुम्ही सांगा आम्हाला. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी वाक्य वापरतो, कोणाला कंटाळा आला. एकीकडे किशोर भाऊ गद्दार आणि एकीकडे आमच्याकडे असलेले खुद्दार. तुम्हाला गद्दार पाहिजे का खुद्दार पाहिजे हे कोल्हापूर ठरवायचे, आपल्याला कोल्हापूर ठरवायचे. आणि कोरोना काळामध्ये मी मुद्दाम सांगेन, ज्या परिस्थिती आपल्याला फसवण्याचं काम केलं ह्या लोकांनी, मतदान गेलो त्याच परिस्थितीमध्ये पुलवामा हल्ला केला, 400 टन आरडीएक्स सोडवला, 400 टन आणि 40 सैनिक तुमच्यावरती मारले. कशासाठी? मताच्या राजकारणी, सत्तेसाठी. आणि आता तुम्ही म्हणताय मंगळसूत्राची, तुम्हाला आता आठवण आली त्या 40 माझ्या भगिनीचं मंगळसूत्र तुम्ही घालवलंय, हे पाप तुम्ही केलेले हे देशातले लोक विसरणार नाही. तुम्ही विसरणार आहात? 40 सैनिक मारले गेले, अच्छे दिन नावाचे ना अच्छे दिन केलं. वेगवेगळ्या लोकांचे असं फसवून काम केलेलं आहे. 9 वर्ष लुटण्याचं काम, फसवण्याचं काम फक्त या व्यापाऱ्यांनी केलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनी सारखं. म्हणून सावध राहा. देश अडचणीत आपला देश, आणि देशाला वाचवण्याची निवडणूक आहे. छत्रपती विजय होतीलच, पण नुसता विजय आपला नको आहे, नुसता विजय नको आहे. तर उत्तरेत आहे अशा मताने विजय झाले पाहिजे. देशात डंका पिटला पाहिजे की होय कोल्हापुरात शाहूराजाला मारणारी दैत्यची जनता अजून जिवंत आहे. भरपूर दिला आपल्या शाहूराजाने, आता द्यायची वेळ आपल्याला आली, द्यायची वेळ आली. आता एकच प्रश्न विचारेल, कमलाकर तुम्ही आम्ही कोल्हापुरात ताई सर्व सचिनभाई आपण सगळ्यांनीच जरांगे साहेबांसाठी सगळंच महाराष्ट्र रस्त्यावर उतरलं होतं. कुठल्याही जातीपातीचं राजकारण शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी आम्हाला शिकवलेलं नाही आणि करणार पण नाही आम्ही. पण ते जो धर्माचा आहे, जो देशद्रोह आहे, त्याला सोडणार पण नाही आम्ही, अजिबात सोडणार नाही कुठं. पाकिस्तान हिंदुस्थानची मॅच असेल आणि जर पाकिस्तानी मॅच जिंकून इथं जर कोणी फटाका इथं उडवला तर त्याला सोडणार नाही, ही भूमिका आमची आहे. परंतु या देशावर प्रेम करणारी कुठल्याही समाजाची व्यक्ती असतात ती आमची आहे, तर देशावर प्रेम करणार आहे. हे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलेलं आहे, उद्धव साहेबांनी आम्हालाही शिकवलेलं आहे. कमलाकर सरांचं आपल्याला ऐकायचं, आपल्याला सरांचं तोरसगाव चौकात जायचे, कृष्ण चौकात जायचे, त्यांच्याकडे इथं आलेलं आहे. परंतु मराठा आंदोलनामध्ये आपण शिवसैनिकांनी सचिनभाई, रविभाऊ म्हणजे सगळ्यांनी आपल्याला या व्यासपीठात सगळ्यांनी तुम्ही आम्ही एक मराठ्याचा माणूस मिळाला आपल्याला. दिवंगत सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव म्हणून आपण त्यांना तुम्हाला पुढे केलं. आपण उद्धव साहेबांनी मुलं भावासारखी उत्पादन, माझा भाऊ आहे मंडलिक साहेब, तुम्ही काळजी करू नका, सदाशिवराव मंडलिकांना सांगितलं. आणि ह्या भावाने उद्धव साहेबांचा घात केला, अडचणीत असताना विश्वासघात केला. हे तुम्ही विसरणार, विश्वासघात केला. आज मी त्यांना विचारतोय, आम्ही म्हणत होतो तुम्ही मराठ्याचे नेते आहात, मराठा नेते आहात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला नेता मिळाला आपल्याला, तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं? कमलाकर संजय दादांना विचारणं गरजेचं आहे, तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं? किती वेळा सभागृहामध्ये प्रश्न मराठ्यांसाठी उपस्थित केले आरक्षणासाठी? जरांगे दादा ज्यावेळी तिथं होते, आजारी होते, उपोषण केलं होतं, पाणी पित नव्हते. अरे अभिमान आहे मला, अभिमान ह्या छत्रपतींवर. कोण तिथं गेलं नाही, कोण गेलं नाही? संजय काका त्यावेळी सदा आपले हे संजय मलिक कुठेही गेले नाहीत. त्यावेळी छत्रपती शाहूराजे गेले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला गरज आहे, ह्या राज्याला तुमची गरज आहे. का गेले? त्या निवडणुका नव्हत्या, हे प्रेम लागतं. कोल्हापूर आल्यानंतर भेटणारे शाहू छत्रपतीच होते. कुठलं आंदोलन झालं मराठ्यांचं, तुम्ही कुठं होता? अरे मराठ्यासाठी तुम्ही काय करू शकला नाही, तुम्ही मराठ्यांचे म्हणून तुम्हाला आम्ही पुढे केलं. मराठ्यांचा विश्वासघात केला, उद्धव साहेबांचा विश्वासघात केला, कोल्हापूरचा विश्वासघात केला, ह्या मतदारांचा विश्वास केला.
ह्या छत्रपती शाहू राजांना, ह्या छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रात ह्या दोघांनी तिकडचा पोपट हात काढला. पोपट संपलेली माणसं उद्धव साहेबांनी जीवन केली राजकारणात. उद्धव साहेबांनी जीवन केली, तुम्ही आम्ही जीवन केली. काय दिलं तुम्हाला? मला पैशासाठी, पेट्यासाठी तुमचा आमचा विश्वासघात केला. बेटेक तर आहे ते काही प्रश्न नाही तिथं. म्हणून मी म्हणतोय ज्यानी मराठा म्हणून आम्ही पुढे केलं त्या मराठ्यांसाठी या माणसाने काही केलेलं नाही. जी लोक मयत झाली, मराठ्यांसाठी रक्त सांडलं, सर त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला सांत्वन करा सुद्धा ही मंडळी कुठे गेल्या ते तुम्ही मराठा विसरणार काय? कोल्हापुरातले कोण विसरणार काय? आणि मग तुम्ही म्हणताय शाहूराजांनी काय केलं? शाहूराजांनी काय केलंय ते तुम्हाला मोजायला अजून 5 पिढी जन्म घ्यायला लागतील एवढं शाहूराजांनी आमच्यासाठी केलेलं आहे. शाहूराजांनी